नमस्कार. आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी किंवा मग दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे मस्त खमंग खुसखुशीत थालीपीठाचे 3 प्रकार. बिना भाजणी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तयार होणारे हे थालीपीठ आहेत. खूप मस्त लागतात, झटपट बनवून तयार होतात. तर चला बघूया कसे करायचे हे तिघही प्रकारचे थालीपीठ. इथे मी एका मोठ्या भांड्यात 1 कप पोहे घेतलेले आहेत. जाड किंवा बारीक कुठलेही पोहे तुम्ही ह्या थालीपीठांसाठी वापरू शकतात. पोहे मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि यातलं जास्तीचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे पोहे आपण 10 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत. पोहे आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि साधारण 1 इंच अद्रक घालून घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा अख्खे धने घालते. अख्ख्या धन्यांची खूप सुंदर अशी टेस्ट आपल्या ह्या थालीपीठांमध्ये येणार आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घालून घेतलेला आहे. हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला जाडसर असं फिरवून घेणार आहोत. जाडसर फिरवल्यामुळे त्याची खूप सुंदर अशी टेस्ट दाताखाली आल्यानंतर येते. तर हे बघा अशा पद्धतीने. इकडे आपले पोहे देखील व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता हे पोहे आपण व्यवस्थित मोकळे करून घेऊया. तर हे बघा बोटाखाली दाबल्यानंतर हे पोहे व्यवस्थित असे मॅश होत आहेत. इतपत आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. आता यात मी 1 कप गव्हाचं पीठ घालते. त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे. इथे मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घेते. त्यानंतर साधारण अर्धी वाटी इथे मी बारीक चिरलेला गाजर घालते. गाजर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आणखी थोडे हेल्दी व्हावे यासाठी मी गाजर घातलेला आहे. त्यानंतर भरपूर सारी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी लाल तिखट घातलं आहे. यामुळे आपल्या थालीपीठांना खूप सुंदर रंग येईल. त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि सुरुवातीला जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण घालून घेते. तर संपूर्ण वाटण मी यात घालून घेतलेलं आहे. आता आपण यात पाणी न घालताच हे पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत. तर यात आपण भिजवलेले पोहे आणि कांदा वापरलेला आहे, त्यामुळे याचं जे मॉइश्चर आहे ह्या मॉइश्चरमध्येच हे पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं. तर हाताने व्यवस्थित असं प्रेस करत करत आपण कांद्यातलं मॉइश्चर रिलीज करून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं पंच देत देत मी हे पीठ व्यवस्थित भिजवून घेते. गरज लागली तरच आपण यात पाणी घालून घेणार आहोत, नाहीतर मग हे पीठ नंतर खूप सैल पडेल. तर हे बघा व्यवस्थित असं पंच देत देत मी हे पीठ अशा पद्धतीने भिजवून घेतले. थोडंसं घट्ट वाटतंय, तर यात मी अगदी चमचाभर पाणी घालून घेते. त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग नंतर खूप पातळ पीठ हे होईल आणि याला खूप पाणी सुटेल. तर चमचाभर पाणी घालून घेतल्यानंतर मी परत एकदा पंच देत देत हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. छान मऊसूत आपलं हे पीठ भिजलेलं आहे. हे बघा फक्त चमचाभर मी यात पाणी वापरलेलं आहे, तरीही छान असं पीठ भिजून तयार आहे. आता यात मी 1 चमचा तेल घालून घेते आणि परत एकदा आपण साधारण अर्धा मिनिटासाठी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. आणि याचे लगेचच आपल्याला थालीपीठ तयार करायला घ्यायचे आहे, कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कांद्यातला मॉइश्चर रिलीज व्हायला सुरुवात होते आणि नंतर खूप पाणी सुटतं आणि कांद्याचा वास देखील ह्या पिठाला लागतो. त्यामुळे आपण लगेचच याचे थालीपीठ तयार करायला घेऊया. तर पीठ आपलं इथे रेडी आहे. आता ह्या पिठातील मी साधारण पोळीचा उंडा घेतो तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा तोडून घेतला आहे आणि हा गोळा आपण हातावर व्यवस्थित असा प्लेन करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. इकडे मी 1 कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आहे. यावर आपण आणखी थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे थालीपीठ आपलं पटापट पसरेल. तर आता तयार पिठाचा गोळा आपण यावर ठेवून घेऊया आणि हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. गरजेनुसार हाताला पाणी लावून एकसारखं हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत. ह्या थालीपीठाच्या साईड्स थोड्याशा क्रॅक होतात, पण नंतर ते आपण एकसारख्या करून घेऊया. तर थालीपीठ थापून होतं आहे तोवर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी अगदी कमीत कमी साहित्यात आणि सोप्या भाषेत घेऊन येत असते. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी जेव्हा कधीही रेसिपीज टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर हे बघा अशा पद्धतीने थोडा थोडा पाण्याचा हात लावून हे थालीपीठ मी एकसारखं छान असं पसरवून घेतलं आहे. याच्या साईडही मी व्यवस्थित अशा करून घेतलेल्या आहे. बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. ज्या साईडला जास्त क्रॅक जातात त्या साईड. आता मी बोटाला पाणी लावून घेतलं आहे आणि ह्या थालीपीठावर थोड्या थोड्या अंतरावर होल करून घेतले, म्हणजे थालीपीठ आपलं छान एकसारखं भाजलं जाईल. तवा मी ऑलरेडी गरम करत ठेवला होता. तव्यावर साधारण अर्धा चमचा मी तेल सोडून घेतलेलं आहे आणि हे थालीपीठ आपण अगदी अलगद तव्यावर काढून घेणार आहोत.
परत एकदा वरतून साधारण अर्धा चमचा मी यावर तेल घालून घेते आणि हे थालीपीठ आपण 1 ते 2 मिनिटांसाठी एका साईडने भाजून घेणार आहोत। जोवर वरची साईड संपूर्ण कोरडी पडत नाही आणि याचा कलर चेंज होत नाही तोवर याची साईड चेंज करायची नाही। तर साधारण 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याची वरची साईड कोरडी झालेली आहे आणि याचा कलरही चेंज दिसतोय अगोदरपेक्षा। तर आता हे थालीपीठ मी टर्न करून घेते आणि वरच्या बाजूने देखील आपण अर्धा चमचा यावर तेल सोडून घेणार आहोत आणि दुसरी बाजू देखील आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे, म्हणजे थालीपीठ छान एकसारखं आतपर्यंत भाजलं जातं। तर हे बघा, हे थालीपीठ टर्न करत करत मी दोघंही बाजूनी छान असं खमंग आणि खरपूस भाजून घेतलेलं आहे। आपलं हे थालीपीठ तयार झालेले आहेत। उरलेले थालीपीठ देखील मी अशाच पद्धतीने थापून आणि भाजून घेणार आहेत। दिसायला हे थालीपीठ जितके सुंदर झालेले आहेत तितकेच चवीला देखील अप्रतिम झालेले आहेत। खूप झटपट होतात आणि घरातील साहित्यात होतात, त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडतील। तर हे थालीपीठ मी सर्व केलेले आहेत दही, लोणचं आणि झणझणीत अशा दोडक्याच्या ठेच्यासोबत। तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत कशाही सोबत सर्व करू शकता। तेव्हा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर कोथिंबिरीचे धपाटे बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एका परातीत 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यात मी घालते आहे अर्धी वाटी बेसन पीठ। तर इथे मी फक्त बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात इतर पीठ देखील वापरू शकता। त्यानंतर यात मी घालते आहे 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा। आता यात मी कोथिंबीर घालून घेणार आहे। तर इथे मी 1 जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून मग बारीक चिरून घेतली होती। जेवढं आपलं पीठ आहे तेवढीच आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट। तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या मी अशा पद्धतीने जाड ठेचून घेतल्या होत्या। थोड्या जाडसरच घालायच्या आहे, म्हणजे त्याची छान टेस्ट येते थालीपीठांमध्ये किंवा धपाट्यांमध्ये। त्यानंतर यात मी घातलेला आहे अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट। मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि सर्वात शेवटी आपण यात घालणार आहोत अगदी 2 चिमूट हिंग। आता पाणी न घालता आपण हे सर्व साहित्य सुरुवातीला एकजीव करून घेणार आहोत। तर हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जी कोथिंबीर आहे याचा रस किंवा याचा अर्क पूर्ण पिठामध्ये उतरवून घ्यायचा आहे। तर छान चोळून चोळून हे मिक्स करायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीचा जो काही रस असतो तो आपल्या पिठाला किंवा पिठामध्ये उतरला पाहिजे, म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद येतो धपाट्यांमध्ये। तर हे बघा, मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात मी थोडं थोडं पाणी घालून याचा सैलसर असा गोळा भिजवून घेते। तर नेहमी आपण भाकरीनं जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडासा सैलसर असा आपल्याला याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की बाजरी उष्ण आहे, त्यामुळे थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी हे धपाटे एकदम असे परफेक्ट आहे। ते आपल्या शरीराला छान उष्णता प्रोव्हाइड करतात आणि शरीर उष्ण ठेवतात। तर तुम्ही बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालून मी याचा एकदम सॉफ्ट असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। हे बघा, सॉफ्ट असा हा गोळा आपला इथे तयार झालेला आहे। आता आपण याचे लगेचच धपाटे करायला घेऊया। हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटतं। तर तयार पिठातून इथून मी पोळीच्या आकाराचा उंडा काढून घेतला आहे आणि हातावर थोडासा मऊ करून घेतलेला आहे। आता इथे मी एक पोळपाट घेतला आहे आणि त्यावर आपण एक कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे, कॉटनचा रुमाल। यावर आपण थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि सर्व बाजूनी पाणी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा धपाटे तव्यावर सोडू ते पटकन सुटून येतील। तयार पिठाचा गोळा आपण यावर मध्यभागी ठेवून अशा पद्धतीने थापून घेणार आहोत। गरजेनुसार पाण्याचा हात घ्यायचा आणि सुरुवातीला बाजूने अशा पद्धतीने हे धपाटे थापून घ्यायचे आहे आणि सर्व बाजूने एकसारखे थापायचे आहेत। खूप जाडही नाही किंवा खूप पातळही नाही, अशा पद्धतीने मी हे धपाटे थोडा थोडा पाण्याचा हात लावून थापून घेते आहे। एकदम खमंग आणि खूप खुसखुशीत असे हे धपाटे लागतात। ज्यांच्या तोंडाला चव नसेल काही कारणामुळे त्यांनी हे धपाटे नक्की ट्राय करून बघा। तर हे बघा, अशा पद्धतीने हा धपाटा मी व्यवस्थित असा थापून घेतलेला आहे। याला मध्यभागी होल करून घेते। तर धपाटा आपला रेडी आहे। आपण आता हा भाजून घेऊया। तर त्यासाठी इथे मी ऑलरेडी तवा गरम करून घेतला होता। तवा गरम झाला की यावर मी अर्धा चमचा तेल सोडून हे तेल व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे आणि तयार धपाटा आपण यावर सोडून घेणार आहोत। तर रुमालाची बाजू उलटी करून अलगद यावर हा धपाटा सोडून घ्यायचा आहे आणि वरतून आपण यावर परत अर्धा चमचा तेल सोडून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपण वरची बाजू सुकेपर्यंत हा धपाटा भाजून घेणार आहोत। तर साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरची बाजू याची पूर्णपणे सुकलेली आहे। तर याच्या मी आता साईड सोडवून घेते आणि आपण हा पराठा टर्न करून घेऊया।
तर हे बघा, हा धपाटा अतिशय खमंग असा भाजून रेडी झालेला आहे। दुसरी साईड देखील आपण मीडियम टू हाय फ्लेमवर छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात हे धपाटे भाजायला। तर हे बघा, अतिशय खमंग आणि एकदम रुचकर असा आपला हा धपाटा इथे रेडी झालेला आहे। उरलेले धपाटे देखील मी अशाच पद्धतीने थापून आणि भाजून घेतलेले आहे। तर मान्सून स्पेशल किंवा पावसाळा स्पेशल अतिशय रुचकर आणि खरपूस असे कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठाचे आपले हे धपाटे इथे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही हे धपाटे नक्की ट्राय करून बघा। पीठ बनवण्यासाठी इथे मी ह्या काही भाज्या घेतलेल्या आहेत। तर इथे मी हे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर पाव वाटी शिमला मिरची सुद्धा मी छान बारीक चिरून घेतलेली आहे। पाव वाटी किसलेला गाजर घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा फ्रेश खोबरं किसून घेतलेला आहे। खोबऱ्याचा खूप सुंदर फ्लेवर येतो ह्या थालीपीठांमध्ये, त्यामुळे नक्की घाला। त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या सुद्धा मी छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि काही कढीपत्त्याची पानं सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहेत। आता आपण आपल्या मेन प्रोसेसकडे वळूया। तर इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला सांगितलेल्या सगळ्या भाज्या मी आता ह्या तांदळाच्या पिठात घालून घेते। तर तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की मुलं वेगवेगळ्या भाज्या खायला किती नाटकं करतात। तर मुलांना वेगवेगळ्या भाज्या खाऊ घालण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्हाला तुमच्या आवडीच्या तुम्ही कुठल्याही भाज्या ह्या थालीपीठामध्ये वापरू शकता। तर हे बघा, सगळ्या भाज्या मी इथे ह्या बाउलमध्ये काढून घेतल्या आहे। आता मी यात घालून घेते आहे चवीनुसार मीठ आणि साधारण 1 चमचाभर मी यात जिरे घालून घेतलेले आहेत। आता सगळं साहित्य मी कोरडं छान असं एकजीव करून घेणार आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे। तर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ अशा पद्धतीचं आपल्याला याचं पीठ भिजवायचं नाही आहे। तर साधारण सेमी सॉफ्ट अशा पद्धतीचं मी हे पीठ भिजवून घेणार आहे। तुम्हाला जर वाटलं की हे जे पीठ आहे तांदळाचं हे हाताला चिकटतं आहे, तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं हाताला तेल लावू शकता आणि एकदम पाणी न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालत आणि भाज्या अशा पद्धतीने पिठामध्ये चुरत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे। म्हणजे भाज्यांचा जो काही फ्लेवर असतो तो पिठामध्ये छान मुरतो आणि आपलं थालीपीठ चवीला आणखी छान लागतं। तर हे बघा, थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ भिजवून घेते। तर हे बघा, इथे माझं हे पीठ भिजवून झालेलं आहे। छान सेमी सॉफ्ट असं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यावर मी झाकण ठेवते आणि हे पीठ 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करून घेतलेलं आहे। तर जवळपास 10 मिनिटानंतर आपलं पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे। तर तयार पिठापैकी मी साधारण एक पोळीच्या उंड्याच्या आकाराचा उंडा काढून घेतलेला आहे आणि हा उंडा हातावर थोडासा प्लेन करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याचे थालीपीठ थापून घ्यायचे। तर थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोळपाटावर एक कॉटनचा रुमाल टाकून घेतलेला आहे। रुमाल थोडासा ओला करून घेतला आहे आणि आता आपण याचे थालीपीठ थापून घेणार आहोत। तर थालीपीठ थापताना आपल्याला नेहमीच्या थालीपीठांपेक्षा थोडेसे पातळ असे हे थालीपीठ थापायचे आहे तांदळाच्या पिठाचे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी अगदी पातळ असे हे थालीपीठ थापून घेते। जेवढे शक्य होतील तेवढे पातळ थालीपीठ थापून घ्यायचे आहे आणि हाताला चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा किंवा मग तेलाचा हात लावून छान असं एकसारखे हे थालीपीठ पसरवून घेते। तर हे बघा, अशा पद्धतीने मी शक्य तितकं पातळ हे थालीपीठ पसरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम पातळ आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे। तर आता हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ऑलरेडी तवा गरम करत ठेवलेला होता। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। यावर साधारण पाव चमचा मी तेल सोडून घेतलेलं आहे आणि आता हे थालीपीठ आपण तव्यावर काढून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे थालीपीठ दोघंही साईडने छान असे भाजून घ्यायचे। तर वरची साईड थोडीशी सुकली किंवा आपण याची साईड पलटून घेणार आहोत। तर हे बघा, साधारण 2-1 मिनिटं मी एका साईडने हे थालीपीठ शेकून घेतलेलं आहे। वरची बाजू आता तुम्हाला थोडीशी कोरडी झालेली दिसत असेल, तर वरतून सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि याची बाजू चेंज करून घेतलेली आहे, फ्लिप करून घेतलेलं आहे हे थालीपीठ। आता दुसऱ्या बाजूनेही मी थोडंसं तेल सोडून छान असं खरपूस हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं खमंग आणि खुसखुशीत आपलं हे थालीपीठ इथे भाजून तयार झालेलं आहे। उरलेली जी थालीपीठ आहे ते देखील मी अशाच पद्धतीने थापून आणि भाजून घेणार आहे। हे थालीपीठ टोमॅटोच्या आंबट गोड चटणीसोबत किंवा दह्यासोबत, लोणच्यासोबत खूप सुंदर लागतात। नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने आपले हे 3 प्रकारचे थालीपीठ इथे तयार झालेले आहे। तुम्ही या पद्धतीचे हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।